आहे. तुमच्या हातात ती मोरी आहे. पत्र माहित आहे. ओम गोविंदाय. मित्रांनो, खूप दिवसांनी मी दिवा पॅसेंजरनी गावी चाललो होतो आणि पहाटे 5 वाजता ट्रेन पकडली तरी सुद्धा मला बसायला भेटलं नव्हतं. आणि मी रोडच्या साईडलाच उभा होतो बराच वेळ, म्हणजे जोपर्यंत खेड स्टेशन माझं येत नव्हतं तोपर्यंत तिथेच होतो. खाली बसा थोडं भेटलं होतं, पण एक वेळा आनंद होतो. बऱ्याच वर्षाने मी ट्रेनने आलो होतो. हे आमचं खेड स्टेशन आहे जिथे जास्त पब्लिक उतरतो. जेवढ्या गाड्या कोकणात जातात त्याच्याहून निम्म्या गाड्या खेळलाच खाल्या होतात अशी एक समज आहे कोकणातल्या लोकांची. आणि खेड आम्हाला खूप जवळ पडतं. हे खेड स्टेशन माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेलच. त्यानंतर आत्ता खूप दिवसांना त्याची व्हिडिओ मी काढतोय आणि निमित्त आहे माझ्या नातेवाईकाच्या, माझ्या बहिणीच्या गावी चाललोय मी आज. या मुलीची बडबड टाइमपास खूप छान झाला, कारण की छान बोलत होती मुलगी ती. हे आहे खेड बसस्थानक, जिथं आमच्या गावाकडे जाणाऱ्या बसेस येतात. दापोली खेड रोडला जेवढ्या जाणाऱ्या बसेस असतात ते इथून भेटतात आम्हाला रेल्वे स्टेशननंतर. आणि वैशिष्ट्य म्हणजे ह्या वर्षी मला AC गाडीमध्ये बसायला भेटलं. प्रखर उन्हामध्ये AC गाडी कोकणात फिरतात, ह्या खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे AC चालू केल्यात का हे बस आम्हाला माहीत आहे त्या. पण नशिबाने मला त्या दिवशी AC गाडी भेटली, ती पण फुल नवीन होती, एकदम फ्रेश गाडी होती असे म्हणता येईल. खरंच आभार सरकारचे. त्या AC बसने मी वाकोलीमध्ये उतरलो. वाकोलीतून पुन्हा गावतळे आणि गावतळ्यातून फणसू नाक्याला आलो. फणसू नाक्याला मला माझा भाचा घ्यायला आला, कारण की त्याला बोललो इथून गाडी तुझी ते यायला भेटणार नाही मला, एवढ्या गाड्या बदलत आलोयच. तर तो आता आलाय. आता त्याला जाऊया घरी आपण. हा फणसू गाव आहे, हे निसर्गाने नटलेलं आहे असं गाव. म्हणजे इथे मी बऱ्याच, ही शाळा तुम्ही बघताय ना, ही शाळा आमची केंद्रीय शाळा. इथं बऱ्याच स्पर्धेसाठी सुद्धा मी आलेलो आहे लहानपणी. गावात रस्ता सुद्धा नवीन झाला होता, त्याचा एक आनंद वेगळाच होता. पहिला इथं ना ब्रेक हे गाडी बंद करून जायचो आम्ही इथपर्यंत. तांबेवाडी तुमच्या वाड्यामध्ये जंगल आतमध्ये आहेत ना, जंगलामधून असं. हो, मंडारवाडी ते पण तसे आहे, ते मंदिर पण राहिली कुठं पडली होती. रोड चांगला आहे पण आत्ता केलेला आहे तो. हां, आत्ता केलं इलेक्शन होतं ना. हां तेच रोड घेतला वाटतं, पण मस्त बनवलं आहे रोड. साईडला माती आहे म्हणून ते उर्फीवर तुमची गावं दोघांची सेमच व्हायचं. मित्रांनो, स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आज अशा कोकणातल्या माझ्या नातेवाईकाच्या गावी, बहिणीच्या गावी आलो आहे, फणसू या ठिकाणी. सत्यनारायणची पूजा आणि वास्तुशांती दोन्हीसुद्धा आहेत. डायरेक्ट मुंबईतून मी इथेच आलो आहे. तुम्ही पाहिले असेल व्हिडिओ इथपर्यंत. तर आता पूर्ण व्हिडिओ बघा. सत्यनारायणच्या पूजा इथं पोहोचलो आतमध्ये. अजून विधिवत पूजा आतमध्ये चालू आहेत, त्याचे व्हिडिओ असतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. घराची जागा जुनीच आहे, त्या जागेवरती घर बांधलं आणि सुसज्ज आणि मोठं घर झालं याचा मला आनंद होता. आणि माझ्या बहिणीची किंवा त्यांच्या घरच्या लोकांची एवढी मेहनत होते. जे बहीण दीर असेल, माझे भाऊजे असतील, भाचे असतील किंवा त्यांच्या घरातले संपूर्ण कुटुंबाची या घरासाठी एवढी मेहनत आहे की ते कामं सोडून काही वेळ इकडे सुद्धा गावाला येऊन ते मदत केले घरासाठी. त्यामुळे त्याला अभिनंदन करतो सगळ्या कुटुंबाला, फॅमिलीला. खूप छान वास्तू उभी केले. सगळं सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य लाभो अशी ईश्वराने प्रार्थना करतो. ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. काही विधी परंपरा आहे कोकणातल्या, तुम्हाला घरभरणीच्या पाहता येतील. होमाचं काम चालू होतं, म्हणजे होम पेटलं होतं घरामध्ये, त्याची पूजा वगैरे चालू होती. त्यानंतर सत्यनारायणची पूजा इथे होते. बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत.
कुठपर्यंत त्याला तुला माहिती गावातून माझ्या रुखीतून ऑलरेडी माणसं आली होती, म्हणजे आई वगैरे माझ्या वहिनी सगळे माणसं आधीच आलेली आणि मी छोटे एकटाच मुंबईतून आलो, त्यामुळे हे निवांत बसून गप्पा मारत होते. त्यानंतर मी तिथे अवेलेबल झालो, अजूनच मजा आली. हा मामा आम्ही काढतो, सर्व काढायला लागतो आम्हाला, कारवर सर्व लागतो, जेवण जेवण सर्व तळायला लागतो. काय बोलताय? सर्व लोकांनी इकडे यायचं आहे, दंडपूर व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. नमस्कार करायचे, तो आम्हाला नमस्कार करा. फक्त इथंच करायचं. तुम्ही आपला पाणी घेऊन तिथं जायचं, होता तिथं. कमीत कमी 5 दिवस लोकांनी मांसाहार करायचा नाही. सगळंच बंद आहे. ओम पूजा जप ठेवू आपण. श्री खंडनिगंडादेव सोनार लेपन आगते चंदनम समर्पयामि तांदूळाचे दाणेगार अक्षर दाटून शुभ्र जिल्हा देवीचा पुत्रापना सर्वतप कमा हळद बोलत सर्व लाभरत्नकर्माला देवताभ्यां महा सर्वजा राजगंधा अक्षराणे पुष्पाड्यन समर्पयामि विर्वंदन प्रवाल परती नरपत्राड्यन समर्पयामि नाना परिमळद्रव्यान् समर्पयामि उपस्तिवाळ घंटीवादव बोला मणिगंडाने उल्हासमागण्या सर्वदेवानां भोक्षयोगं भरते गृह्यता. हातावर पाणी घेऊन त्या गुरुखबऱ्याच्या वाटावर फिरव. प्राणाय नमः, अपानाय नमः, ज्ञानाय नमः, उदाराय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. हळद तिथं वरती देवाला वाहून घे. त्याचं शिवासिक द्रव्यानं समर्पयामि. कुर्तीचं देवाला 2 पाण्या पाणी घाल. शुद्धोदकर्षण आनंद समर्पयामि. शुद्धोदकर्षण आनंद धरणाशिवनं समर्पयामि. देव चांगला धुवून घे, आपल्याला पुसून घे. चमचा घे दुसरा. तरी काढलेली चमचा गोविंदाय नमः, वैष्णवे नमः, वैष्णवाय नमः, यज्ञदाताय नमः, वैकराय नमः, सामगाय नमः, देवीनंदाय नमः, द्वैते नमः, गणपतये नमः, दोघांनी 11 वेळा तुळशीपत्र व्हायचं आहे. ओम गोविंदाय नमः. दोघांनी 11 वेळा तुळशीपत्र व्हायचं आहे. ओम गोविंदाय नमः, वेणुगोपालाय नमः, विवेकनाथाय नमः,
जनाय नमः ऋषिकेशाय नमः कस्याय नमः जलकरिजनाय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकेशाय नमः प्रणवस्य संगीत रे बाबू पाकिट त्यांची काढून देता पाकिट ए बाय हा नारळ दे कुठं झाले आता बस तुमचं गेलं सर. संतरांची पूजा होम हवन सगळ्या विधी उरकल्यानंतर छान असं जेवण आम्हाला देण्यात आलं. आम्ही जेवल्यानंतर थोडासा फेरफटका मारला गावात. छान सुंदर आणि सुजाचे गाव आहे. त्यानंतर रात्रीचे व्हिडिओ जे मी पाहत आहे ते मला भाजीने पाठवलं होतं, त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहिले असेल म्हणून तुम्ही इथपर्यंत माझा आवाज ऐकू शकलात. तर तुमच्या मनापासून आभार मानतो. माहिती नक्की सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.